या रक्षाबंधनाला आपल्या लाडक्या बहिणींसाठी साड्यांची खरेदी करा डायरेक्ट होलसेल रेट मध्ये आपल्या मामाच कलेक्शन मध्ये. मामाच कलेक्शन मध्ये सुरू आहे धमाका सेल. खास लाडक्या बहिणींसाठी साड्यांची धमाका ऑफर सेल सेल सेल. मामाच कलेक्शन मध्ये सुरू आहे खास रक्षाबंधन निमित्त धमाका सेल. 400 ची साडी फक्त 1000 ला 4 साडी, 550 ची साडी फक्त 1500 ला 5 साडी, 750 ची साडी फक्त 1500 ला 3 साडी, 1450 ची साडी फक्त 3000 ला 3 साडी. ऑफर सोडून इतर फॅन्सी व्हरायटी, सर्व प्रकारच्या फॅन्सी साड्यांची व्हरायटी होलसेल रेटमध्ये. फॅन्सी साड्या, शूटिंग, शर्टिंग, रेडीमेडचे भव्य दालन. एक वेळ अवश्य भेट द्या. मामाच कलेक्शन, बुधवार पेठ, पुसे सावडी. सातारा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड समोर आली असून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखरभाऊ गोरे यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. 1 सप्टेंबर रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेखरभाऊ गोरे शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. शेखरभाऊ गोरे यांच्या निर्णयामुळे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांना विजयी करण्यासाठी शेखरभाऊ गोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे आता त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यास मान खटावच्या राजकारणात नव्या समीकरणाची नांदी होण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला गेला नसल्याने शेखरभाऊ गोरे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होते. या नाराजीनंतर शेखरभाऊंनी आपली पुढील राजकीय दिशा निश्चित केल्याचे बोलले जात आहे. आता त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याने भाजपच्या गोटात आणि विशेषतः मान खटावच्या राजकारणात खळबळ उडाण्याची शक्यता आहे. शेखरभाऊंच्या पक्षप्रवेशामुळे मान आणि खटाव तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्याची शक्यता असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. एकेकाळी विजयासाठी खांद्याला खांदा लावून उभे राहिलेले शेखरभाऊ आता वेगळ्या राजकीय वाटेवर निघाल्याने सातारा जिल्ह्याच्या राजकारणात नेमकी कोणती नवी समीकरणे आकाराला येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.